मॉर्निंग. आपलं एक्झाम्पल झालं 1 आणि 4. आता आपल्याला बघायचं 2 आणि 3 राहिले 4 एक्झाम्पल होते, त्यातले 2 झाले. आता 2 आपल्याला बघायचे आज. आता बघा, अन एरोप्लेन टॅक्सीस ऑन द रनवे फॉर द 30 सेकंड विथ ॲक्सेलरेशन ऑफ 3.2 मीटर सेकंड स्क्वेअर बिफोर टेकिंग ऑफ. हाऊ मच डिस्टन्स वुड इट हॅव कव्हर ऑन द रनवे. आता बघा, एक एरोप्लेन आहे. हे एरोप्लेन टेक ऑफ करण्यासाठी टेक ऑफ करतंय, तर त्याचं जे ॲक्सेलरेशन आहे 3.2 मीटर सेकंड स्क्वेअर आहे. त्या ॲक्सेलरेशननं टेक ऑफ करायला लागले आणि त्याला लागणारा जो टाईम आहे टेक ऑफ करण्यासाठी तो किती 30 सेकंद आहे. समजतंय? त्याला एवढा टेक ऑफ करण्यासाठी त्याला टाईम लागला 30 सेकंड आणि ज्या ॲक्सेलरेशन ते एरोप्लेन जायला लागले ते आहे 3.2 मीटर सेकंड स्क्वेअर. समजतंय? तर तुम्हाला इथे विचारलंय हाऊ मच डिस्टन्स वुड इट हॅव कव्हर ऑन द रनवे. तर त्यांनी एवढं टेक ऑफ करण्यासाठी त्याने किती डिस्टन्स कव्हर केला हे आपल्याला काढायचं. समजतंय? पण असं नाही की एरोप्लेन डायरेक्ट उडणार आहे किंवा इथे येऊन आता खालून लगेच ही होणार आहे. तर अगोदर त्याची इनिशियल वेलोसिटी काय असणार आहे? इथं 0 असणार आहे. समजतंय? पहिल्यांदा इनिशियल वेलोसिटी 0 असणार आहे. त्याला लागणारा टाइम जो आहे म्हणजे टेक ऑफ करण्यासाठी तो 30 सेकंद घ्यायला लागला आहे आणि जे ॲक्सेलरेशननं तो टेक ऑफ करतोय तर 3.2 मीटर सेकंड स्क्वेअर आहे. मग तुम्हाला इथं विचारलंय आता तर काढायचं आपल्याला काय किती डिस्टन्स कव्हर केले टेक ऑफ करण्यासाठी हे आपल्याला काढायचे. डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट आपण येस न दाखवतो. मग आता इथं बघा आपल्याला गिव्हन काय काय दिले. ए इज इक्वल टू 3.2 मीटर सेकंड स्क्वेअर हे आपलं ए आहे. समजतंय? पुन्हा टी म्हणजे किती आपला 30 सेकंद आहे. हा त्याला म्हणजे इथून एवढं डिस्टन्स ते टेक ऑफ करण्यासाठी त्याला 30 सेकंद लागलेत. यू आपलं काय असणार आहे 0. आता मी तुम्हाला सांगितलं ते डायरेक्ट हे होणार नाही, तर इनिशियल वेलोसिटी त्याची 0 असणार आहे. परत त्याचा यस, आता हे आपल्याला यस काढायचं म्हणजे त्याने किती डिस्टन्स किंवा किती कव्हर केलंय हे आपल्याला यस काढायचंय. मग आपल्याला कोणतं लॉ ऑफ मोशनचं इक्वेशन यूज करावं लागेल? इक्वेशन नंबर 2. समजतंय? 2 मध्ये आहे. आता 2 नंबरचं इक्वेशन काय? एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 AT स्क्वेअर हे इक्वेशन आहे आपलं. त्याच्यानंतर आता व्हॅल्यू पुटअप करा. यूची व्हॅल्यू काय आपली 0, टीची व्हॅल्यू 30 प्लस आता 1/2 एची व्हॅल्यू किती 3.2 आणि टीची व्हॅल्यू किती 30. मग त्याचा स्क्वेअर आहे. मग आता 0 × 30 केलं किती आलं 0 प्लस आता पुन्हा 1/2 आहे तसं घेतलं इंटू 3.2 आणि इंटू आता 30चा स्क्वेअर किती 900. मग इथं 900 लिहिलं. आता आपण ह्याला 2 न ह्या 3.2ला डिवाइड करायचं आहे. किती आलं 1.6 आलं. 1.6 × 900 केलं तर तुमचं उत्तर येत आहे 1440 हे तुमचं उत्तर येत आहे. पण जर तुम्ही हे नाही केलं तर आणखी दुसरी एक मेथड आहे. जर इथं बघा इथं आहे तसं 3.2 ठेवलं आणि इथं 900 आहे तसं घेतलं आपण तर ह्या 2 न ह्याला पण तुम्ही डिवाइड करू शकता. असं 450 येणार आहे आणि 3.2 × 450 हे जरी केलं तर उत्तर तुमचं एवढंच येणार आहे. समजतंय? तर हे आपलं एक्झाम्पल नंबर 2 झालं. त्याने किती डिस्टन्स कव्हर केलाय टेक ऑफ करण्यासाठी 1440. समजतंय? एवढा डिस्टन्स त्यांनी टेक ऑफ करण्यासाठी त्यांनी कव्हर केला. तर हे झालं एक्झाम्पल नंबर 2. आता एक्झाम्पल नंबर 3 आता काय बघा. आता कांगारू कॅन जम्प 2.5 मीटर वर्टिकली. व्हॉट मस्ट बी इनिशियल वेलोसिटी ऑफ कांगारू. आता ही अर्थाचं ही एक सरफेस आहे. आता कांगारू इथं हाईटपर्यंत तो जम्प मारतो म्हणजे 7 ते 8 फूट जम्प मारायला लागलाय. समजतंय? मग जे डिस्टन्स त्यांनी हे केलंय ते किती 2.5 मीटर आहे. म्हणजे तो वर्टिकली उडी मारायला हवेमध्ये. तुम्ही मारा किंवा कांगारू मारा किती येणार आहे 2.5 मीटर. पण कांगारू आपल्यापेक्षा उंच जात आहे वरी. समजतंय? मग आता ते तुम्हाला विचारलंय कांगारू कॅन जम्प 2.5 मीटर वर्टिकली. व्हॉट मस्ट बी इनिशियल वेलोसिटी ऑफ कांगारू. मग त्याची इनिशियल वेलोसिटी काय आहे हे तुम्हाला विचारले. समजतंय? मग आता इनिशियल वेलोसिटी म्हणजे आपल्याला इथं काढायचं यू. आता इथं बघा तो ज्या ॲक्सेलरेशन वर जातो काहीतरी त्याचं ॲक्सेलरेशन असेल त्याने उडी वर जम्प मारायला लागला. पण इथं आल्याच्या नंतर हिची काहीतरी इथं हिची फायनल वेलोसिटी काय असणार आहे 0 असणार आहे. समजतंय? काय 0 असणार आहे? कारण तो वरी गेल्याच्या नंतर काहीतरी मायक्रो सेकंद किंवा सेकंद तो थांबणार आहे हवेमध्ये. मग त्यावेळेस त्याची फायनल वेलोसिटी काय असणार आहे 0 असणार आहे. आणि परत तो डाऊनवर्ड खाली येणार आहे. मग डाऊनवर्ड ज्या येणार आहे तो तर ते जे ॲक्सेलरेशन दिलंय ते किती दिलंय 9.8 मीटर सेकंड स्क्वेअर दिलंय.
समजतंय का? म्हणजे कुठलं पण, मी तुम्हाला काल एक्झाम्पल पण दिलं तर, ही एक गाडीकडून किती न्यायला लागली, 10 मीटर पर सेकंद द्यायला लागली आणि दुसरी यायला लागली 20 मीटर पर सेकंद. पण हे दोघं अपोजिट आहेत, इकडं प्लस असणार इकडं मायनस, आपण जसं ग्राफमध्ये करतो तसं. आता हे ज्यावेळेस हे वरी जायला लागलाय, पण वेलॉसिटी ॲक्सलरेशनला काय करायला अपोज करायला लागली. समजते का? आता वेलॉसिटी तर मी लावली, हे वरी जम्प जायला लागलाय, पण त्याच ॲक्सलरेशन तो खाली लागला, म्हणजे ॲक्सलरेशन काय असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. समजतंय? आता हे पुढे येणार आहे तुम्हाला. समजतंय का? मग आता इथं काय सांगितलं बघा, आता गिव्हन काय काय दिलंय बघा. आता आपल्याला इनिशियल वेलॉसिटी त्या कांगारूची किती होती इथं, ते काढायचं आपल्याला. मग यू काढायचं आपल्याला इथं. समजतंय? मग हे इज इक्वल टू 9.8 मीटर सेकंड स्क्वेअर. आता ह्याच्या व्हॅल्यू वेगवेगळ्या आहेत. समजतंय का? आता पुढच्या वर्षी 10वीच्या पुस्तकात तुम्हाला 9.7 ह्याची व्हॅल्यू दिली. समजतंय? मग ते सरफेसनुसार ते बदलते, पण इथं एची व्हॅल्यू आपल्याला 9.8 मीटर सेकंड स्क्वेअर दिली ह्याच्या ठिकाणी. परत एस इज इक्वल टू काय लिहितं, 2.5 मीटर, म्हणजे त्यांनी डिस्टन्स कव्हर केलंय किंवा त्याची डिस्प्लेसमेंट झाली, ही किती 2.5 मीटर त्यांनी जंप मारली वरी. समजतंय? आणि व्ही इज इक्वल टू 0. आता 0 का असणार तिथं, कारण काय तो वरी गेल्याच्या नंतर ज्या व्हॅल्यूसिटीनं तो मध्ये मायक्रो सेकंद काहीतरी किंवा सेकंद तो वरी थांबलाय, मग त्या ठिकाणची फायनल व्हॅल्यूसिटी काय असणार आहे, 0 असणार आहे. आणि यू आपल्याला काढायचं. मग आपल्याला तिथं पहिल्यांदा त्यांनी जंप करताना त्याची इनिशियल व्हॅल्यूसिटी काय होती हे आपल्याला काढायचंय. आता इथं काय बघ, आता आपल्याला इक्वेशन नंबर 3 यूज करायचंय. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. आता इथं व्हीची व्हॅल्यू किती, 0. मग 0चा स्क्वेअर आला इथं, इज इक्वल टू यू स्क्वेअर आहे तसं घेतलं प्लस 2 घेतलं. आता याची व्हॅल्यू किती, 9.8. आता इथं आपण मायनस साईन घेतलंय. काय घेतलंय, कारण आता व्हेलॉसिटी वरच्या डायरेक्शन नाही आणि ॲक्सेलरेशन खालच्या डायरेक्शन व्हायला लागले. समजतंय? म्हणजे ज्यावेळेस ते ऑब्जेक्ट खाली यायला लागले, डाऊनवर्ड पण येते, तर त्यावेळेस तिची व्हेलॉसिटी काय, ॲक्सेलरेशन काय असणार, निगेटिव्ह असणार आहे. तर त्यामुळे इथं मायनस साईन आपण घेतलंय, 9.8. आणि एसची व्हॅल्यू किती, 2.5. आता बघा 0चा स्क्वेअर किती, 0 आला, यू स्क्वेअर इथं आलं. आता हे प्लस मायनस काय झालं, मायनस झालं. आता बघा ह्या 2 न 8ला मल्टिप्लाय केलं किती आलं, 16 आलं. 6 घेतला, हातचा आला 1, 9 2चा 18, 18 आणि 1 किती झालं, 19. तर 19.6 इथं आलं. समजतं? इथं पॉईंट म्हणून इथं आलं पॉईंट. समजतंय? आणि इन टू इथं 2.5 आहे तसं घेतलं आपण. आता बघा पुढं 0 इज इक्वल टू ही यू स्क्वेअर ही मायनस साईन असं घेत असतं, आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं किती आलं, 4,900 आलं. समजतंय? पण इथं 2 पॉईंट, इथं पॉईंट आहेत म्हणून इथं पॉईंट दिला मध्ये. आता पुन्हा व्ही स्क्वेअर इज इक्वल टू, आता हे स्क्वेअर रूट आहे किती, 49. आता 49 कोणाचा स्क्वेअर रूट आहे, 7. समजतंय? तर ह्या ठिकाणी आपलं म्हणजे त्याची इनिशियल व्हेलॉसिटी किती आली दिली, 7 मीटर पर सेकंद. त्यावेळेस त्यांनी म्हणजे ज्या व्हेलॉसिटीने तो वरी गेला तो, त्याची फायनल व्हेलॉसिटी 0 जरी असली तर त्याची इनिशियल व्हेलॉसिटी आपल्याला काढायला होती. तर इनिशियल व्हेलॉसिटी काय होती, 7 मीटर पर सेकंद. समजतंय? दोन्ही पण एक्झाम्पल समजले?